Hi. So we have learnt this sentence. We study on the bench. We study bench, which is the subject. We'll see here, which is the subject. I mean, what is the subject? We म्हणजे I. I sorry. We म्हणजे आम्ही. We हा काय आहे तर करता आहे. हा सब्जेक्ट म्हटलेला आहे. तर आपण आता कसं समजूया की विच इज द मेन वर्क. मेन वर्क म्हणजे आपण जे काम करतो ते. आता कुठलं काम करण्याचं चालू आहे आपलं ऍक्शन. ऍक्ट कुठलं चालू आहे? कृती. ऍक्ट. ऍक्ट म्हणजे कृती. ऍक्ट म्हणजे व्हॉट इज द ऍक्ट. ऍक्ट कशाची आहे? तर कृती म्हणजे स्टडी करायची. स्टडी म्हणजे अभ्यास करणं. तर मग आहे कशावर स्टडी करणं? तर हा ऑन द बेंच. हा ऑन द बेंच असा ऑब्जेक्ट म्हटला जाईल. ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्ट आहे. हा जो आहे वी स्टडी ऑन द बेंच एव्हरी डे. एव्हरी डे म्हणजे कसा? दररोज. दररोज आपण अभ्यास करतो. आपण म्हणजे आम्ही दररोज अभ्यास करतो. आपण पुढचं बघू. आता ते लोक ते लोक गुरेढोरे गुरेढोर गुरो ढोर गुरेढोरे गुरेढोरे गुरे ढोर गुरेढोर चारतात. गुरेढोरे ते लोक चारतात. तर काय करतात? चारतात. तर मग कोण? ते लोक म्हणजे दे पीपल. दे पीपल. दे पीपल. दे पीपल. दे म्हणजे ते आणि पीपल म्हणजे ते लोक. दे पीपल मग काय करतात? चारतात. तर मग चारण्याला काय म्हणतात? ब्राउज. ब्राउज म्हणजे काय? चारणे. ब्राउज म्हणजे काय? चारणे. ब्राउज म्हणजे चारणे. तर काय चालतो? तो गुरेढोरे. गुरेढोरे म्हणजे काय? कॅटल. गुरेढोरे म्हणजे मीन्स कॅटल. हा कॅटल जो आहे यादीच म्हणतो आपण गुरेढोरे. सिंगल पण असला आणि जास्त पण नसला कॅटलच म्हणूया. कारण येस त्याला लागणार नाही. कारण सिंग्युलर पण असला प्लुरल पण असला आपण कॅटलच म्हणूया. म्हणजे त्यातच आहे सिंग्युलर आणि प्लुरल. कॅटल जसं की ते समथिंग. सपोज देर इज अ सिंग्युलर कॅटल. तर आपण त्याला सिंग्युलर्स म्हणू कॅटल. आणि जास्तीत जास्त असले त्या ठिकाणी म्हणजे प्लुरल कधी असले तर आपण म्हणू कॅटलस. कारण कॅटल्स मध्ये सिंग्युलर पण आहे आणि प्लुरल पण आहे. म्हणून कॅटल आपण यूज करू सिंग्युलर मध्ये सुद्धा आणि प्लुरल मध्ये. तर दे पीपल ब्राउज कॅटल म्हणजे ते चालतात काय? गुरेढोरे. तर हा साध्या वर्तमान काळात जो सब्जेक्ट आहे हा दे पीपल आहे. आणि जो चालतात हा मेन वर्ब आहे. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद हा शो करतो. तर काय करतो? तर गुरेढोऱ्यांचा. तर हा गुरेढोरे ऑब्जेक्ट आहे आणि जो मेन वर्ब आहे हा ब्राउज आहे. ब्राउज म्हणजे काय? चालणे असा शब्द आहे. तर आपण पुढे बघू काय अशी काय वाक्य आहे. तर आता ते झालं तुम्हाला समजलं. ते लोक गुरेढोरे चालतात. तर हा वाक्य जसा शो करतो
की हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तर केव्हाही ती लोक गुरेढोरे चालतात, मग त्याचा अर्थ असा आहे, दे पिपो ब्राउज कॅडॉ. बस असं वाक्य आहे तो. पुढे OXYZ SHCH. बघा, आपण मेन वर्ड सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काही अल्फाबेट्स आहे. हे अल्फाबेट्स आहे हे अल्फाबेट्स जसं की O, X, Y, Z, S, SH, CH, O, X, Y, Z, SH, CH आणि S. जर क्रियापदाच्या शेवटी, मेन वर्डच्या शेवटी क्रियापदाच्या शेवटी जर आले तर यस किंवा ईएस वापरतात. OXYZSHCH, SSHCH हे जर अल्फाबेट्स क्रियापदाच्या शेवटी जर आले तर आपण यस किंवा एस वापरतो. पण माणूस जो जसा आय वी दे यू हे जे आहे, आय वी दे यू, जर असेल वाक्यामध्ये करते तर आपण यस किंवा ईएस वापरू नये. जसं की OXYZSHCH असेल तरीही आपण यूज करू नये त्याचा. यस किंवा ईएस चा आय वी दे यू अशी वाक्य, दिस इज आय वी दे यू असे जर आले तर आपण यूज करू नये यस किंवा ईएस. काय झालं रे? अल्फाबेट्स OXYZSHCH जर या पदाच्या शेवटी असेल तर आपण यस किंवा एस यूज करा किंवा यूज करतात, वापरतात. जसं की आता म्हणू, पण जसं आय वी दे यू हे जर असेल तर आपण यस किंवा एस वापरू नये मेन वर्बच्या शेवटी. आणि ही, शी, इट, ही शी इट जर असेल तर मेन वर्बच्या शेवटी आपण यस किंवा एस यूज करू शकतो, 100% करू शकतो आणि करावाच. कारण आपण जर यस किंवा एस यूज केला नाही तर त्याला काही मूल्य भेटणार नाही, काही व्हॅल्यू भेटणार नाही, तिथे नाहीच राहणार.
म्हणून आपण ही शी इट जर असेल यस किंवा येस वापरा मेन वर्डच्या शेवटी. जर असेल तर ओ एक्स वाय झेड एस एच सी एच किंवा यस असेल तर आपण यस किंवा येस वापरावा. जसं आपण यूज करू आता वाक्यातून आपण शिकू त्या गोष्टी. आता जसं की आपण म्हणू जसं की आता म्हणतो आपण श्याम. श्याम कोण आहे? सिंगुलर. सिंगुलर वाक्य सिंगुलर जर व्यक्ती असेल तर आपण यस किंवा एस मेन वर्बच्या शेवटी यूज करा. ओ एक्स वाय झेड एस एच सी एच किंवा यस हे जर मेन वर्बच्या शेवटी जर असेल पण तिथे सिंगुलर पाहिजे. जसं आय वी दे यू असेल तर आपण यस किंवा एस वापरू नये. मात्र ही शी इट जर सब्जेक्ट असेल त्या ठिकाणी कर्ते जर असेल तर आपण यस किंवा एस वापरावं. मात्र त्या ठिकाणी ओ एक्स वाय झेड एस एच सी एच मेन वर्बच्या शेवटी जर असेल तर आपण यस किंवा एस यूज करा. असं वाक्य आहे या ठिकाणी. रवी उडी मारतो. रवी उडी मारतो. रवी उडी मारतो. मग रवी तर काय करतो? उडी मारतो. उडी जम्प. उडी जम्प तर आला काय? ओ एक्स वाय झेड एस एच सी एच आला नाही. तर मात्र पण या ठिकाणी सिंगुलर आहे रवी. रवी हा सिंगुलर आहे म्हणजे वन मॅन. तर रवी जम्प तर काय करतो? तर उडी मारतो. जसं उडी मार मग जम्प्स आला का त्यातलं ओ एक्स वाय झेड एस एच सी एच तर नाही. मग आपण येस वापरावा. रवी जम्प्स. रवी जम्प्स हा झाला साध्या वर्तमान काळातला परफेक्ट वाक्य. सिंपल प्रेझेंट टेन्स. ओ एक्स वाय झेड एस एच सी एच हे जे आहे ना अल्फाबेट हे डोक्यात ठेवून द्यायचे कारण हे कामी पडतात. जसं आपण म्हणतो राणी स्वयंपाक करून शाळेत जाते. राणी स्वयंपाक बनवून शाळेला जाते. राणी स्वयंपाक बनवून शाळेला जाते. तर कोण जाते? तर राणी. राणी तर काय करते? तर जाते. गो म्हणजे काय? जाणे. आला आता ओ एक्स वाय झेड एस एच सी एच आला हो. आता त्या ठिकाणी काय लागेल? ईएस हा झाला गोज. राणी गोज तर कुठे जातो? तर राणी जाते कुठे? तर शाळेला. टू स्कूल. म्हणजे राणी गोज टू स्कूल. तर मग कशी जाते? बनून जाते. स्वयंपाक करून. बनवून जाणे म्हणजे कुकिंग.
कुकिंग म्हणजे बनवून, स्वयंपाक बनवून, कुकिंग द फूड. हा झाला वाक्य बरोबर. राणी गोज टू स्कूल कुकिंग द फूड म्हणजे स्वयंपाक बनवून राणी शाळेला जाते. मग कोण झाला? मग आता ह्यात कोण कर्म आहे आता विचार करू. राणी राणी काय करते? जाते. तर कुठे जाते? शाळेला. हा शाळेला आहे, हा कर्म आहे. आणि कुकिंग कुकिंग द फूड हा पण कर्म आहे. हा जो आहे कॉम्प्लिमेंट आहे. फुल स्टॉप. हा फुल स्टॉपच कॉम्प्लिमेंट आहे. जर आपण म्हटलं एव्हरीडे, एव्हरीडे, एव्हरीडे फुल स्टॉप, हा झाला कॉम्प्लिमेंट. एव्हरीडे सुद्धा त्यातलाच ऑब्जेक्ट म्हणून आपण, पण कॉम्प्लिमेंट तर आहेच. म्हणून राणी गोज टू स्कूल कुकिंग द फूड एव्हरी डे, किंवा इन द मॉर्निंग, किंवा सकाळी, किंवा दुपारी, किंवा संध्याकाळी. असं वाक्य बनवू शकतो आपण. म्हणून ओ एक्स वाय झेड एस एच सी एच अल्फाबेट्स हे मेन वर्बच्या शेवटी जर असेल तर आपण यस किंवा एस वापरावा. मात्र त्या ठिकाणी सिंगुलर असलं पाहिजे. कोण? तर करते. जसं की ही शी इट जर करते असेल तर आपण येस किंवा येस वापरावा मेन वर्बच्या शेवटी. मात्र जर जर आय वी दे यू जर असेल करते तर आपण येस किंवा येस वापरू नये. हा असा त्याचा काय आहे, फॉर्म्युला आहे. दिस इज द फॉर्म्युला ऑफ हाऊ टू यूज येस और येस. म्हणून हे जे वाक्य आहे ना, एकदम सिंपल प्रेझेंट टेन्स मधले आहे. हे वाक्य असे एकदम साध्या सरळने आपण बोलू शकतो. म्हणजे जे काम करतो सध्या ना ते, जसं की मी स्वयंपाक करतो, मी भाजी बनवतो, मी जंप मारतो, मी सकाळी लवकर उठतो, मी 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 टीव्ही पाहतो, मी स्वयंपाक बनवून देतो लोकांना. मी नाही सॉरी मी लोकांना स्वयंपाक बनवतो, लोकांसाठी स्वयंपाक बनवतो. मी जेवण दररोज करतो. मी मी शाळेमध्ये दररोज अभ्यास करतो. मी दररोज शाळेला जातो. अशी वाक्य जातो जे आहे हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधले आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मधला स्ट्रक्चर आपल्याला शो करतो, दाखवतो. येस प्लस एम व्ही प्लस ओ प्लस सी प्लस असा फॉर्म्युला आहे. एकदम साधी आणि सिंपल टाइप मध्ये. बस हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कुठलीही काही असलं तुम्हाला कठीण तर आपण यूज करा. बस हाच असा वाक्य आहे. So thank you very much, and I hope you will understand what I want to say you. So please search and learn about the simple present tense, and please give me your feedback and likes and comments and something subscribes. Okay, so thank you very much.